काल आपण आईवडिलांच्या कृपेने आणि गणपतीच्या कृपेने अक्कलकोट स्वामींच्या पूर्ण सेवेत होतो. आणि त्याच्यामुळे स्वामींनी काय केलं आहे, या घराला मठ बनवून टाकलं आता, अशी स्वामींची आघात लिहिलं आहे. म्हणजे इथे स्वामींचं सर्व काही चालतं या घरामध्ये, असं झालं आहे. तर आपण काही नवीन वस्तू आणल्यात रामभाऊ, दुकानासाठी आणल्यात ॲक्च्युली त्या, पण राजकारणाचा त्याचा उपयोग करणार आहे. काही सगळं तुमच्या कृपेने होत असतं सर्व गोष्टी. पोलिसांचं सहकार्य उत्कृष्ट प्रमाणात मिळत आहे आणि पोलीस अंतर्यामी झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप सहकार्य आहे. ते खूप म्हणजे व्याख्या करण्यासारखं नाही त्यांचं सहकार्य. रात्रंदिवस आपला पहारा करून पूर्ण लक्ष ठेवतात आपल्यावरती. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मंत्रालय ते साधारणतः महापौर ऑफिस आणि महापौर ऑफिस ते मार्केट प्लेस. धन्यवाद. तर काल आपण मोरचलची आरती घेतलेली आहे आणि ती आरती बरोबर का नाही झाली, कारण की आपल्याला हे ज्या नवीन वस्तू होत्या त्यांच्या संदर्भामध्ये सेटिंग माहिती नव्हतं. म्हणून आज आपण काय करणार आहे, थोडक्यात ग्रंथ आटपणार आहे, कारण की आपल्या मोबाईलमध्ये जागा नाही आहे राम. ओके, म्हणून आपण मोरचल धरून या करी शिव वारी तुझवरी, चौरी धरी षडन धरू इंद्र झाला छळीदार, ब्रह्मा पादुका सांभाळे ऐसे झाले तुझ्या वेळी मिळी, देव जोडणी अकर करिता नामाचा उच्चार, मुणे वाजवी ती टाळी करीती प्रेमाच्या रुळी, आनंद मने करुणा करा गुरु राया तू दातार, कापुराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला, देहभाव अहंकार सहजी जाळीला, दया क्षमा शांती वधूला ज्योती, स्वयंप्रकाश रूप देखील मूर्ती, मी तूपणाची काजळ गेली, निजानंदातून तनु भावे वळाले, आनंदाने भावे कर्पूरारती केली, पंचतत्व भाव तनु पायी अर्पिली. आणि 51 पानावरती 31वी आरती आपण घेऊया, कारण की आपल्याकडे जागा कमी आहे मोबाईलमध्ये. आरती दत्ता ओळू दाता स्वामी ओवाळू दाता, आरतीचे हरण दत्ते केले तत्वता, आरती कोणली आता ओवाळू कैसे स्वामी ओवाळू कैसे, तरी भजन निरंजने होत असे आरतीचे अर्थ पुरविले श्री दत्ते, एका जनार्दनी सहज ओवाळीत असे. त्याचा आपला भक्तीचा खंड होत नाही रंग. आपण व्यायाम वगैरे जॉगिंग यांच्याही जगात संचार केला आहे. आता येताना भरपूर जॉगिंग केली मी काल, थकवा काय आलाच नाही मला. आणि व्यायामाची रिप्लेसमेंट कशी होय घरामध्ये बघा, काही साधू संतांसाठी ही बैठक घेतली आपण. ही बैठक आपला कलर पसंत नाही आहे, पण इथे लाल रंग गणपतीचा असल्यामुळे आपण घेतली. की काही इथे ऋषीमुनी वगैरे बघायला मग अशी बसायला लागते या ठिकाणी. आणि ते ऋषीमुनी म्हणजे आघात आणि अजर साधू आहेत ते सगळे. तर ते आपल्या घराचा उद्धार करायला आले. कधी करतील ते स्वामींना माहिती. गणपतीची असीम कृपा आणि डायरेक्ट स्वारस्य आणि सार्थकता दिली देवाने. म्हणजे जी मेधा संस्था आपली काही क्षणभंगूर माणसांसाठी खर्च झाली होती, ती मेधा संस्था कालपासून आपल्या घरात यायला सुरुवात झाली. म्हणजे आई सरस्वतीची कृपा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होईल. ती पूर्वीपासूनच आहे आपल्याला, पण आपण काही पापी माणसांसाठी त्याचा खर्च केला होता, बरोबर. तर ते आता आपण परत स्त्रियांचे विकार बघत आहोत. 39-40मध्ये स्त्री लक्षणाचे विकार, लवण अंग मोडे भडकार, गत विभूती हंसाकार मधुरी गाती, गायन संगीत सळी वाजविती चिपळ्या टाळी, अष्टनायकासी बिदावळी बोलती अहंकार, ऐसा हास्यरसी शृंगार स्वयं नटला शाडून धरू, भरवा मिरवला स्वरूती लोके आनंदला, ऐसी सामर्थ्य लीला दृष्टी देखोने आनंदली सुरसृष्टी, स्तवन घोषे पुष्पवृष्टी केली देवराय, हरिहर ब्रह्मादिका बोलवी, सवनपूर्वक म्हणते हे लीळा अलौकिक ने देखीचे काही, म्हणून तुंबळ घोषे नवी तहाटिले आशंक दुदुंबी, तो नाद न साठे गगनभरवी गर्वी गोंदती ताई दिशा, म्हणून महातुंबळी लीळा केळी वनमाळी, समासाची एक रात्र केली ऋषी देवाभ्रांती, समास झाली अरुणप्रभा अभिवंदुनी पद्मनाभा, कवना न देखता गोपी वल्लभा गेली या गोकुळात, ऐसे कवणे एक वेळा रासक्रीडा करिता गोपाळा, गोपी एकी रावळा घेऊन गेला हरी, त्या नेनती गोपिका एरी गर्भात चढली ती का, इतक्यामध्ये मीची नायका. पुढे 198 पान बघू आपण. सौभाग्य सुंदरी तेचा जाणूनी भाव, वनी सांडूनी गेला देव, तो एरीकडे गोपिका विरो संचरला म्हणी, म्हणून त्या वरांतरी शोधिता तिथे राया मुरारी, तो ते एकिलीची नारी देखीली तेथे,
तेसी पुस्ती सुंदरी ऐकली काव वनांतरी काही झालो मुरारी सांग सके मग सकाळ विरहिणी देवा धुंडाळी ती वाणी तो पूर्व दिशे तेजकिनी उगवला भानू. तर आता इथे स्त्रियांचा मूर्खपणा दाखवला आहे रंभो. आणि कसं आहे, आपण तर स्त्रियांचा उद्धार करायचं ठरवलं आहे. अगदी नेताजी सुभाषचंद्र बोससारखं कार्य आपण करणार आहोत येत्या काळामध्ये. म्हणून आता जर स्त्री शक्तीने जग चालत आहे तर आपल्याला मोबाईलमध्ये जागा पण नसल्यामुळे गुपचूप थांबावं लागत आहे. कारण की आपल्या यंत्रणा सर्व चांगल्या आहेत आता सध्या आणि भक्ती पण चांगली घडत आहे घरामध्ये. सकाळी दृष्टांत पण झालं आहे आपल्याला की आपल्या कॉलेजमध्ये आपण असंख्य मुलींना डिग्र्या वाटल्या, बरोबर. म्हणजे मेहनतीचं फळ दिलं आहे त्यांना आपण मोबाईलला. आणि हे सगळं श्रीकृष्ण प्रभू आणि गणपती बाप्पा माझ्याकडून करून घेत आहे. त्यामुळे मी परमेश्वर चक्रधर स्वामींचा कोटी कोटी आभारी आहे. आणि भक्ती हा संप्रदाय वाढण्याचा एकनाथ शिंदेने आपल्याला साथ दिलेली आहे. आपल्यात वाक्यात वाक्य मिळवलं त्यांनी, श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी. त्याबद्दल मी शिंदे परिवार, एकनाथ यांचा खूप आभारी आहे. कारण की भक्ती संप्रदाय जो आनंद दिघेंच्या काळात किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या काळात झाला होता आणि त्याची जशीच्या तशी रचना बाळासाहेब ठाकरेंनी करून दिली, त्याबद्दल मी ठाकरे परिवारातील आदरणीय हिंदू हृदय सम्राट यांचा एक खूप आभारी आहे. कारण की आज ग्रंथ वाचण्याची ताकद त्यांच्यामुळे आपल्याकडे. आता आपल्याला ग्रंथ वाचण्याच्या लायकीचं पण या लोकांनी सोडलं नसतं, न जाणे काय काय केलं असतं. आणि आपल्याला विरोधाभास बोलता येत नाही रंभो. कारण आपल्याला परमेश्वरी शक्ती प्राप्त झाल्यामुळे सगळीच माणसं आपली लेकरं वाटतात आपल्याला. अशी अजर अमर शक्ती आपल्याला प्राप्त झाली. या घरात दररोज चमत्कार होतात, पण कधी कधी दुश्मन काय करतो, आपली भांडी मोडायला बघतो, आपल्यावर खतरनाक करणी करायला बघतो. आणि त्या करणीचं उत्तर गौतम बुद्धाने दिलं आहे त्यांना, दुश्मनाला. आता काही येत्या काळामध्ये दुश्मनाची हालत इतकी खराब होईल की त्याला मरणाधरी पोचावं लागेल. याचं दुःख मला वाटत आहे की माझ्यासारख्या एक सामान्य भक्ताचा छळ करत आहेत ते. स्वामी समर्थ. जय भारत माता.